चला तर आता आपण दुसरा धडा बघणार आहे. सायकल म्हणते मी आहे ना. तर याच्यामध्ये पहिलं काय सांगितलेलं आहे, खालील चित्रे पहा. ज्या वाहनांनी तुम्ही प्रवास केला आहे त्यापुढे चौकटीत काय करायचे, तुम्हाला अशी टिक करायची आहे. ज्या ज्या वाहनामध्ये तुम्ही बसलेले आहेत त्यापुढे अशी टिक करायची आहे. चला तर पहिल्यामध्ये काय सांगितलं आहे, की मी आहे सायकल. इथे सायकल स्वतःबद्दल सांगत आहे की मी सायकल आहे. काही लोक मला दुचाकीही म्हणतात. काही लोक काय म्हणतात, दुचाकी. दुचाकी म्हणजे दोन चाकी आहे, त्यामुळे दुचाकीसुद्धा म्हणतात. त्यानंतर तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा म्हणजे 1690 साली आपल्या सायकलचा शोध लागला. फ्रान्स देशातील एम.डी. सीवर्क हे माझे जन्मदाते. फ्रान्स देशामध्ये एम.डी. सीवर्क नावाचा एक व्यक्ती होता, त्यांनी याचा शोध लावला. 1876 साली H.J. लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंतदपकडी बसवली. म्हणजे सायकलला आणखीन फास्ट चालवता यावं यासाठी त्या सायकलला साखळी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. रबरचे टायर बसवल्यामुळे सायकल आणखीन फास्ट चालायला लागली. त्यानंतर 1887 साली जॉन बॉयड डनलॉप यांनी ते शोधून काढले. हे जे व्यक्ती आहे जॉन बॉयड डनलॉप यांनी रबरचे टायरचा शोध लावला, ज्याच्यामुळे आपल्या सायकलला आणखीन गती आली. त्यानंतर पहिले 200 वर्ष मी रखडत चालले. म्हणजे पहिले जे 200 वर्ष आहे ती सायकल एकदम हळूहळू चालत होती आणि पुढचे जे 100-150 वर्ष आहे मी कधी थांबले नाही. म्हणजे सायकल कधीच थांबली नाही. का बरं? कारण त्याला रबरचे टायर बसवले होते. परत साखळीचा सुद्धा तेव्हा शोध लागला होता, की ज्याच्यामुळे जी सायकल आहे ती आणखीन फास्ट चालली. ठीक आहे. त्यानंतर माझा प्रचार, प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. सायकलचा एवढा म्हणजे सायकल खूप फेमस झाली. आता सपोज आपण पण बघतो एखादी नवीन गोष्ट जेव्हा मार्केटमध्ये येते तेव्हा आपण ती खूप फेमस होऊन जाते आणि आपण त्याचा खूप उपयोग करायला लागतो. तसंच त्या काळीसुद्धा जी सायकल आहे तिचा खूप खूप प्रचार होऊ लागला आणि त्याचा खूप उपयोगसुद्धा होऊ लागला. जगातील असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही. असा कोणताच देश नाही की जिथे सायकल माहिती नाही किंवा सायकलचा उपयोग होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. आता जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपले मम्मी पप्पा आपल्याला डायरेक्ट सायकल घेऊन देत नाही. आधी एखादा लाकडी घोडा असतो. ठीक आहे. आणि जसं आपण थोडं मोठं झालं की आपल्याला लगेच सायकल घेऊन दिली जाते. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास देऊन देतात. काहीच भीती न बाळगता जे आई वडील आहेत ते त्यांच्या मुलांना सायकल घेऊन देतात. का माहीत आहे का? का बरं? तर एकतर किंमत माफक आहे. एकदम किंमत म्हणजे सायकल आपल्याला खूप स्वस्त मिळते आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. जसं आपण गाडी वगैरे बघतो तर ज्यामुळे ॲक्सिडेंट होतात खूप. पण सायकलची ॲक्सिडेंटची जी पॉसिबिलिटी जी शक्यता असते ती खूप कमी असते. तुम्ही त्यावरून पडलात तरी खरचटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. आता जेव्हा आपण सायकल चालवतो, कोणालाच एकदमच सायकल चालवायला येत नाही. जेव्हा आपण नवीन-नवीन सायकल चालवायला शिकतो, तेव्हा आपल्याला खरचटते, आपण पडतो, आपल्याला थोडीशी दुखापत होते, पण आपण परत चालायला शिकतो. म्हणजे त्याच्यातून आपल्याला एक धडा मिळतो. आणि ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला, की मग माझी संगत कायमची जुळते. म्हणजे सायकल म्हणत आहे, की एकदा तुम्ही चालवायला शिकला, की तुम्ही आणि मी आपण दोघं पण एकदम गमती-जमतीने काय करणार, एक मस्त आनंद घेत काय करणार, आपलं जमणार. ठीक आहे. त्यानंतर आई तुम्हाला म्हणते, जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही. जर तुम्हाला काही काम सांगितलं, दुकानातून काही आणायचं सांगितलं, तुम्हाला का बरं, म्हणजे जर तुम्हाला चालत जायचं असेल तर तुम्ही कंटाळा करता. पण जर सायकल असेल तर तुम्हाला कंटाळा येत नाही. मला बाहेर काढता आणि ट्रिंग-ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. पण सायकल आपल्याकडे असली तर आपण वेगवेगळ्या गोष्टी दुकानातून आणतो. घरात मी असले की अशी छोटी मोठी कामे कशी पटपट होतात नाही का. म्हणजे सायकल म्हणते मी
मी घरात असल्यावर छोटी छोटी जी कामे आहे ती पण पटपट होतात. कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. जर आता जेव्हा नवीन नवीन आपण गाडी शिकतो किंवा आपलं जेव्हा गाडी चालवायचं आहे, गाडी जर चालवायची असेल तर तुम्हाला 18 वर्ष पूर्ण लागतील. तुम्हाला त्या गाडीचे लायसन्स काढावं लागेल. तसं सायकलसाठी काहीच लागत नाही. माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. लहान मुला-मुलींपासून आजी-आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं आणि कधी अ, अड रस्त्याला पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही. कारण मी आहे सडपातळ आणि हलकी-फुलकी. सायकल काय म्हणत आहे, की सपोज तुम्ही एखाद्या वेळेस रस्त्याने जर चालले किंवा टायर पंक्चर झाला, तर तुम्हाला खूप जास्त टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. तुम्ही मला उचलूनसुद्धा घरी आणू शकता. कारण की मी काय आहे, खूप हलकी आहे. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर त्यांचा वापर जरूर करावा. पण शाळा, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? आता आपल्याला माहिती आहे की ठीक आहे, आपल्याला सपोज गावाला किंवा खूप दूर जायचं आहे किंवा खूप अर्जंट काम आलेलं आहे, तेव्हा आपण बाईकचा वगैरे यूज करू शकतो. पण जर छोट्या-छोट्या गोष्टींसाठी जर जायचं आहे, जवळ जायचं आहे, तर आपण बाईकचा वगैरे वापर न करता आपण सायकलचा वापर करू शकतो. सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा. म्हणजे सायकल म्हणते माझ्यावर बसा आणि एकदम आरामात तुमचा जो प्रवास आहे तुम्ही तो करा. मी तुमच्यासाठी 2 दृष्टींनी लाभदायक आहे. म्हणजे सायकल म्हणत आहे की मी 2 प्रकारे तुमच्यासाठी का उपयोगी आहे. वैयक्तिक आणि सामाजिक. वैयक्तिक आणि सामाजिक कसे ते सांगते. हे पहा, तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. आता खूप सारे लोकं सकाळी जर तुम्ही बाहेर गेलात, सकाळी जर लवकर उठून जर व्यायाम करण्यासाठी गेलात, तर खूप लोकं तुम्हाला काय करतात, सायकल चालवताना दिसतात. ठीक आहे, तर मग सायकल असं म्हणत आहे, की जर तुम्ही मला रोज चालवलं, तर तुम्हाला बाकीचा व्यायाम करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. मांसपेशी तंदुरुस्त राहतात. जर घाम येईपर्यंत जर आपण सायकल चालवली, तर काय होणार? आपले जे फुफ्फुसे आहेत, ते एकदम चांगले राहणार. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपले जे सेल्स आहेत, ते सुद्धा चांगले राहणार. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते. आपल्या अंगामधून जर घाम निघाला, तर त्या घामामुळे आपल्या आपल्या अंगामध्ये जर कोणी जाड असेल, ठीक आहे, एखादा जाड माणूस असेल, तर तो बारीकसुद्धा होतो आणि आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे, एखादी आजार वगैरे झाला, तर त्याच्यापासून लढण्यासाठी सुद्धा आपल्याला जी शक्ती मिळते, ती सुद्धा आपली वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. आपले पायसुद्धा सायकल चालवल्यामुळे एकदम स्ट्राँग होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. ठीक आहे. त्याच्यानंतर माझी किंमत तशी माफकच. म्हणजे किंमत खूप कमी असते सायकलची. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोणी पण घेऊ शकतं. त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. ठीक आहे. कमी पैशाची आपल्याला कुठे पण सायकल मिळून जाते. त्याच्यामुळे आपले पैसेसुद्धा वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही. आपली जर सायकल बिघडली, पंक्चर वगैरे पण झाली, तर आपण खूप कमी पैशात पंक्चर निघतं. ठीक आहे. मला पेट्रोल, डिझेल लागत नाही. त्यातूनही पैसे वाचतात. जसं आपल्याला गाडीला कितीतरी पैशाचं पेट्रोल लागतं. आपल्या सायकलला पेट्रोलचे सुद्धा पैसे वाचतात. शिवाय इंधन बचतही होते. कोणत्याच प्रकारचं इंधन लाकूड वगैरे लागत नाही. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. कोणत्या पण छोट्याशा जागेमध्ये आपण सायकल लावू शकतो. या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. याचबरोबर आणखीन आपल्या समाजामध्ये पण आपल्या देशामध्ये सुद्धा आपला सायकलचा उपयोग होतो. तो कसा हे ऐकायचं आहे? आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते. आपल्या देशात पेट्रोल, डिझेल जे आहे ते बाहेरच्या देशातून येते. त्यामुळे आपले चलन परदेशात जाते. ते वाचवायला हवे. मग जे चलन आहे आपलं ते दुसऱ्या देशामध्ये जातं आणि जर आपण सायकलचा वापर केला तर ते चलन जे आहे ते दुसऱ्या देशात जाणार नाही. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते. आता जसं आपण बाहेर कुठे गेलो
रस्त्यावर जर बघितलं तर गाड्यांमधून काय निघतो, खूप धूर निघतो आणि त्या धूरमुळे काय होणार, खूप प्रदूषण होणार. ते जे जेवढं जास्त आपण गाड्यांचा उपयोग करणार ते प्रदूषण काय आहे आणखीन वाढणार. वाहतूक कोंडी होते, खूप ट्रॅफिकसुद्धा होते. मोठ्या शहरात या समस्या आता जीवघेण्या ठरत आहेत. जे मोठे मोठे शहर आहेत, मुंबई, पुणे असे जे शहर आहेत, या शहरामध्ये हे जीवासाठी खूप घातक आहे. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्टी वेगळी, पण मी आहे ना त्याला पर्याय. असं नाही की आपल्याकडं काहीच पर्याय नाही आहे, काहीच ऑप्शन नाही आहे. पण आपल्याकडं ॲटलिस्ट जे जवळचे आहे, जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा एक पर्याय आहे. त्यानंतर सायकल काय म्हणते की त्यासाठी मी आहे ना. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी खूप सारे लोक जे आहेत ते सायकलचा उपयोग करतात. पॅरिससारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. पॅरिसमध्ये सगळ्यात जास्त सायकलचा उपयोग करतात. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाले आहे बरं का. आता आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे सायकल आले, कोणती गिअरची सायकल, त्याच्यामध्ये शॉकअप वगैरे असणार. वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळातही मी बिन गिअरची, आता गिअरवाली पण मिळते आपल्याला सायकल, बिना गिअरवालीसुद्धा मिळते. आता मला गिअर पण लागते. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. जर तुम्हाला कोणासोबत रेस लावायची असेल, ठीक आहे, त्या रेससाठी वेगळी सायकलचा प्रकार असतो. किंवा तुम्हाला एखादं कुठं जाऊन टेकडीला वगैरे चढायचं असेल, ठीक आहे, तिथे सुद्धा वेगळी सायकलचा उपयोग केला जातो. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. चला तर मग धूम ठोकिया. मग सायकल काय म्हणते की तुम्हाला ज्या प्रकारे मी आवडेल त्या प्रकारे माझा उपयोग करा. ठीक आहे. तर हे होतं सायकलचं मनोगत. म्हणजे सायकलने तिचं मनोगत सांगितलेलं होतं की मी कशी आहे, म्हणजे सायकल तुमच्यासोबत बोलत होते. तर तुम्हाला जर स्वाध्याय वगैरे याचे उत्तर जर लागत असेल तर प्लीज कमेंट करा. मी दुसरा जो व्हिडिओ आहे तो स्वाध्यायाचा बनवेल. थँक्यू.